मित्रांनो बघा हा डेकोरेशन आपला आणि इथे आपला बाप्पा बसणार रेड कार्पेट वरती बघा. लाईट वगैरे कशी वरतून चालू आहे आणि ही आपली डिस्पोजल ग्लासची मकार आतमध्ये आणि फुलं वगैरे लावून पूर्ण एकदम प्रॉपर लुक आपण असा दिलेला आहे. जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेसच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्वस्तात मस्त गणपती डेकोरेशन मंडप कसा तयार केला जातो. त्याच्यावरती आपल्याला मंडप तयार करायचा आहे. तर स्वस्तात मस्त गणपती डेकोरेशन मंडप कसा तयार केला जातो तेच तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार. तर चला पटापट आता डेकोरेशनला आपण सुरुवात करूया. सर्व पडदे वगैरे काढून घेतले. आता हा व्हाईट कपडा होता जे आपण मागे लावण्यासाठी आणला, तो आपण पॅक करून ठेवला होता, आता पुन्हा काढलेला आहे यावर्षी. तर मी हा कपडा असा लावणार आहे. सर्वात पहिले कोणा लावून घेतो आणि इकडे कपडा घेतलेला आहे. तर तुमच्याकडं सुई धागा असेल तर सुई धाग्यामध्ये तुम्ही टाका मारू शकता, किंवा जर तुम्हाला असं वाटतं खराब होईल टाक्यामध्ये तर तुम्ही सेफ्टी पिन सुद्धा लावू शकता. सोपा आणि साधा ऑप्शन म्हणजे सेफ्टी पिन ऍडजस्ट पण करता येतो. एकदा टाका मारला तर तुम्हाला म्हणजे कुठलाही कपडा ऍडजस्ट करता येत नाही. तर म्हणजे पटापट करायचं असेल आपल्याला तर सेफ्टी पिन लावणं. तर इथे पण लावला मी. आता एक शेवटचं लावायचं आहे. अवघी किती वेळात झालं, 3 या 4 मिनिटांमध्ये आपला पूर्ण लावून झाला. आता हे आपण नंतर फिटिंग करून घेऊ. माझ्याकडे भरपूर लटकन आहेत. अर्धे लटकन मी मागे लावणार आहे आणि अर्धे पुढे लावणार आहे. आपल्याला खोलायचे तर बेटा आहे. हो, आपण बांधून ठेवले ना सर लटकन वगैरे. कटर कुठे? आम्ही गेल्या वर्षी पूर्ण लटकन बांधून ठेवले होते. की हे एक लटकन लागला. पटापट मला हे लटकन काढून दिले बेटा. तू हुशार आहे ना. तिथे लावू नको, त्याला लावू नको. हे स्ट्रीप पहिले मी इथे ठेवतो. हे स्ट्रीप याच्यासाठी आणलं काय, याला ना असे असतात काही आपल्याला कपड्यामध्ये पण लावता येतात. कपड्यामधून तुम्ही आरपार इथे इझी घालू शकता. 2 लटकन लागले. आता जो तिसरा लटकन आहे ना तो आपल्याला शॉर्ट लावायचा आहे. तेव्हा तुला गेटअप येणार आपल्या. बाला दुसरा दे. हा दे. डेकोरेशनला तुम्ही जेवढे वेळ द्याल ना तर तुमचं डेकोरेशन चांगला बनणार आहे. लक्षात घ्यायचा, तुम्हाला फक्त वेळ द्यायचा आहे. 3 लटकन लावून झाले. आता आपण लावणार आहे 4था लटकन. हा दे. स्वराज पण मदत करतोय मला स्ट्रीप वगैरे द्यायला. हा बेटा. हा दे. आणि हा इकडचा आहे, याला आपण मागच्या मागाची पट्टी येणार आहे त्या पट्टीला फिट करून घेणार. त्याच्यावरती जेवढा रेड कार्पेट आम्हाला लागणार आहे तेवढा आम्ही टाकून घेणार आहे. कारण आम्ही गेल्या वर्षी जरा रेड कार्पेट 2 तुकडे गेले होते. रेड कार्पेट टाकायचं आम्हाला टेन्शन असतो, कारण रेड कार्पेट टाकताना ना प्रॉपर टेबलाच्या खाली जायला लागतो, तेव्हा तो एकदम व्यवस्थित बसतो. टेबलाच्या खाली जर नाही गेला तर रेड कार्पेट व्यवस्थित बसत नाही. पण 2-2 इंच सगळीकडून रेड कार्पेट असं घ्यायला लागतं पुढे. आणि मग असं ठेवलं ना की प्रॉपर तो टेबला खाली फिटिंग बसतो. असा कपडा आहे ना ओढता येतो, मग फिटिंग बरोबर बसते. आता मागे बसायचं राहिलंय. आता याच्यावरती आपण पीयूसी फायबांचा मंडप तयार करणार आहे. कारण गेल्या वर्षी आपण पीयूसी फायबांपासून मकार कशी बनवायची, मंडप कसं तयार करायचं ते मला दाखवलं होतं. पण आज त्याच फायबांपासून वेगळं काहीतरी करायचंय. तर मी काय करतोय तेच जरा नवीन आहे. बघा जरा मी काय करतोय ते. मंडप तयार करायला सुरुवात करूया आणि डेकोरेशन करूया. जे आपण मंडप तयार करायला घेतलाय त्यासाठी आपल्याला जे पाईप लागणार आहेत ते पाईप पुन्हा आपण ते घेतलेले आहेत. तर सर्वात आधी मी कोने लावून घेतोय. कोने जर लावले तर आपला मंडप एकदम व्यवस्थित येईल. कोने लावण्यासाठी 5 शिदे पाईप
कारण का तुमचा 5 जर वाकडा असेल तर तुमचा मंडप वाकडा येऊ शकतो, ही काळजी तुम्हाला घ्यायची. हा इथे एक लावला, हा इकडे कोणा इकडे लावला, कोण लागले तिकडनं मला एक कोण आण. कोणा घे आधी बघा, 1 2 3 आणि 4 बोलू तुम्हाला 4 कोणी लागणार. मंडप उभा करताना एक काळजी घ्यायची आहे, कारण का आपले 5 आहेत ना, अर्धा इंच सुद्धा मोठा नाही पाहिजे. अर्धा इंच जर मोठा असेल तरी आपला मंडप हा क्रॉस जाऊ शकतो. ही काळजी पक्की घ्यायची तुम्हाला. हा इथे लागला, हे मधीच लागणार आहेत ते आपण नंतर लावणार आहोत. इथे आपल्याला जर डेकोरेशन पुढे जर द्यायचा असेल तर आपण हे कोणे लावू शकतो. हे दोन्ही 5 घेतलेले आहेत, एक 5 आपण इकडे उभा करणार आहोत, एक 5 आपण इकडे उभा करणार आहोत. ओके, याला टी वरती आधीच कोणा लागलेला आहे, कोणा आपल्याला लागणार आहे कामासाठी. आणि आता तिकडे पण कोणा लावा लागेल, तर मी आता स्टूल इकडे घेऊन जाऊन जरा कोणा वगैरे लावून घेतो. डेकोरेशनची कामं खूप म्हणजे हलक्या हाताने करावी लागतात. पूर्ण टोकून म्हणजे फिट नाही करणार, कारण कोणी आपले ऍडजस्ट झाले पाहिजेत. कोणी ऍडजस्ट जर नाही झाले तर मग मागचा पण काही व्यवस्थित लागणार नाहीये. पहिले पूर्ण मागचा बेस पूर्ण तयार करून घेतो, त्याच्यानंतर मग पुढे येतो. हा इकडे लागला, नंतर ठोकून घेणार आहे मी. हा झाला मागचा बेस. आता दोन्ही एक मापाची कटिंग करून घेतले बघा, छोटे छोटा बारीक नाहीये, दोन्ही सेम कटिंग केले. तर यांना आपण एकाला इकडे लावणार आहोत, आणि याला या साईडला लावणार आहोत. आणि दोन्ही बाजूला आपण पुढे सपोर्ट पण लावलेला आहे. आता चारही बाजूला आपण 5 उभे केले. हवा इकडे एक लावला, एक कोणा इकडे लावायचा आहे. ही मधली पट्टी असणार आहे बघा, जी वरची फिटिंग आहे ती खाली येत नाही, खालची फिटिंग वरती येत नाही, म्हणून ती आपल्याला लागत नाही व्यवस्थित. आता प्रॉपर सर्व लागणार आहे आणि मजबूती पण एकदम फिट येणार आहे. आता हा पूर्ण फ्रेम तयार करून घेतलेली आहे. डेकोरेशनची फिटिंग पूर्ण टेबलाच्या मापात आपण केलेली आहे. आणि आता आपण याला अस्तीच काढून खाली घेणार आहोत आणि एक एक स्टेप बाय स्टेप पूर्ण करणार आहोत, की आस्ते आस्ते याला मी खाली घेणार आहे. बाबू बाजू. मित्रांनो, हा मंडप आता आपण वरतून खाली उतरलेला आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला याच्यामध्ये पडदे घालून घ्यायच्यात. त्याच्या अगोदर पहिले मागचे आहेत ना ते खोलून घेऊया आपण. मागच्या साईडला पडदे लावून घेणार आहोत. कुठली तरी एक बाजू आपल्याला खोलायची, पूर्ण दोन्ही बाजून खोलले पाहिजे असं नाही. आणि आपण कलरफुल पडदे गेल्या वर्षी आपण आणून ठेवले होते बघा. मागे हे लावणार आहोत आम्ही. मागच्या साईडला 2 पडदे लावून घेतो आम्ही. हो, पडदे लावताना बघायचे आहे की समोरची बाजू कुठली आहे आणि मागची बाजू कुठली आहे. याच्यामध्ये जर तुमची गफलत होऊ शकते. हा इकडचा तोंड आपण लावून घेऊया. कारण आपली शिलाची वस्तू आतमध्ये आली पाहिजे, फिनिशिंग आहे समोर गेली पाहिजे. हा इकडे येणार. इकडचा पण प्रॉब्लेम आहे. हा पडदा गेला, चंद्राचा पडदा आहे.
काय म्हणजे कॉम्बिनेशन व्यवस्थित आलं पाहिजे. म्हणजे आपण माझी वाईट ना तर मग माझी वाईट पडले वाईट पडले ते मी बेटा ते पडलं माझ्यावर बेटा हो. हो बेटा घेऊन ये चल बाबू पडले खांद्यावरती ना खांद्यावरती पडले ना घेऊन बेटा पडले आपण लावून ना स्टेप बाय स्टेप बांधून घेऊया कुठे बांधायचं कुठे बांधायचं माझ्या गेट बांधायचं एकदम म्हणून मला कशी वाटत कशी शोभा वाटत ते आपल्याला असतो छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या असतात जोपर्यंत आपण दिमाग लावतो तोपर्यंत गोष्टी व्यवस्थित होत आहे कारण काही काम अजिबात नाही मला करायचं म्हणलं तर मला 4-5 तास जाणार. पडदे वगैरे लावून घेतलेले आहेत. आता स्टेप 3 वरती आपल्याला जाली लावून घ्यायची. जर आपण पडदे बांधून घेतले तर आपल्याला जालीला स्ट्रिप वगैरे ती व्यवस्थित लावता येणार नाही म्हणून आपण आधी पडदे फिट नाही फक्त घालून घेतले. आता जिथे ते आपल्याला स्ट्रिप लावायचे तिथे आपण पडदे बाजूला करून असे लावू शकतो म्हणून पडदे फिट नाही केले पडदे फक्त घालून घेतले. आता जाली लावून पूर्ण ती नेट आहे ती पूर्ण फिटिंग करून घेऊया आपण त्याच्यानंतर आपण पडदे बांधायला घेऊया. चला पटापट आता जालीवरती घेऊया. जालीवरती घेताना काळजी घ्यायची की जाली तुमची फिटिंग करताना तुम्हाला 4 कोणे पहिले फिट करायचे आहेत. अशी खालून घेतली ना की लॉक बसले तिला. आता ही वरती उचलली जाणार लॉक मध्ये ते अटकून राहील. आता पुढे घेतली आता एक मागे लावून घेतो मी. त्यासाठी पडदे बांधून घेतले नाही असे स्टेप बाय स्टेप तुम्ही जर मखर वगैरे बनवले ना तर तुम्हाला व्यवस्थित फिटिंग करता येईल आणि तुम्हाला त्रासही काही होणार नाही. हे 2 लावले आपण इकडे 4-5 मी पाठी घेऊन जातो. हे कंटिन्यू आपल्याला लागणार फिटिंगसाठी. नेट खेचून घेतलेली वरतून बघा दोन्ही साईडून पटापट करून घेतली. आता मी पुढे लावून घेतो. आता इथे मधीत पण आपल्याला स्ट्रिप लावायचं आहे. 3 स्टेप पूर्ण केल्या. फर्स्ट स्टेप आपण फ्रेम उभी केली दुसरी स्टेप पडदे लावून घेतली तिसरी स्टेप नेट लावून घेतली. आता चौथी स्टेप आपल्याला हे पडदे बांधून घ्यायचे. त्याच्या अगोदर मी पूर्ण फ्रेम वरती टेबलावरती ठेवतो मग आपल्याला पाहिजे तशी आपल्याला ऍडजस्टमेंट करता येईल. एका साईडला पडदे असे बांधून घेऊया. असे बांधले ना की मस्तपैकी ते मीडिया वगैरे व्यवस्थित येतील. इकडे एक स्ट्रिप लावलेली आहे. व्यवस्थित अशा आड्या घ्यायला लागतात. पण लावून घेतले. आता तिकडचे लावून घ्यायचे त्यासाठी मला टेबल जरा सरकावावं लागेल. आता मागे लावून घेतो आणि मागचे घेताना पडदे ना असे असे अशा आड्या घ्यायला लागतात म्हणजे ते मिऱ्या वगैरे घेतल्या ना अशा व्यवस्थित तर आपण म्हणजे बांधू ना तेव्हा म्हणजे वेगळाच हे येतो. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 बघितला. दोन्ही बाजूने आपण असे बांधून घेतले तर वेगळाच लुक आला. आता पुन्हा 2 स्ट्रिप घेऊन पुन्हा इथे बांधून घ्यायला लागल. ते लटकन वगैरे जाली आणि ते प्रॉपर मला दाखवायचं होतं. त्याची फुलं वगैरे आहेत लटकन फुलं ते लावायच्यात मला फटाफट लावून घेतो. हे आता का लावून घेतो नंतर मध्ये उचलून ठेवला ना की हे लावता येणार नाही मग आता हे लावून घेतो. आता कॉम्बिनेशन व्यवस्थित लावावं लागणार. यांचं कॉम्बिनेशन व्यवस्थित नाही आलं ना की आपली मखराचा पुरा गेटअप निघून जाईल. कारण कलर हा मॅच नाही आला पाहिजे. हे बघ हा कलर इथे लागला तर इथे पण सूट नाही करत. थोडा अजून इकडे लावूया तुम्हाला दिसलं पाहिजे प्रॉपर. इथे हा इथे लावूया. हा इथे आला प्रॉपर. ह्या कोण्यामध्ये पुन्हा हात जायला पाहिजे मॅच झालं पाहिजेत कोपऱ्यामध्ये. बघा हा कोपऱ्यात हा दोन्ही आले हा इथे आला तर तसंच इकडे सुद्धा जाणार. पूर्ण लावून घेतले. सर्वात पहिले मी आतमध्ये मखार जी आपण बनवली आहे वर्षाची ती ठेवणार आहे. बघा मित्रांनो
मखाळ वगैरे लावून घेतली व्यवस्थित आणि जशी फुलं वगैरे होती ते आपण लावून घेतले. आता लटकन आहेत ते लावून घेणार आहोत. सर्वात पहिले मेन जो लटकन आहे तो मधला लटकन लावणार आहोत. पहिला लटकन लागला, दुसरा लटकन लावणार आहे. लटकन लावताना काळजी घ्यायची का सगळे लटकन एकसारखे नाही आलं पाहिजे. एक छोटा आला पाहिजे, त्याशी एक मोठा, त्याच्याशी एक मोठा, असे लटकन लावले जातात. छोटा लावला एक त्याशी मोठा आणि आता त्याच्याशी एक मोठा येणार, तरच आपला गेटअप येणार आपल्या लटकनला. हा आपला एक लटकन, 3 लटकन लावले ते पुढे. आता 3 जे लटकन आहेत ते आपल्याला इकडे लावायचे आहेत. हे बघा मित्रांनो, पूर्ण सजावट केली. आता थोडं थोडं काम बाकी आहे. जे आपल्या फुलाचं फॉर्म लावून फुलं लावायचं काम बाकी आहे आणि आतमधून एक वरतून लाईट येणार आहे ती लावायची बाकी आहे. आणि ही लाईट वगैरे लावली बघा. आता असते स्टेप बाय स्टेप आपण सर्व तुम्हाला दाखवलं. याच्या पुढे पण दाखवणार आहेत. सर्वात अगोदर टेबलला ना आपल्याला पडदा लावून घ्यायचा. पडदा पहिले का लावला नाही, कारण पडदा लावला असता तर मग आपले बार बार कामा करताना हात लागले असते आणि आपला पडदा खराब झाला असता. म्हणून हा पडदा मी ठेवून घेतला. आता हा पडदा आहे, हा पडदा पूर्ण लावून घेणार आहे. पिना वगैरे स्टॅपलर मारत नाही, कारण का स्टॅपलर मध्ये पिनांच्या मध्ये ना पडदा आपला फाटतो. तर आम्ही आता चिकट टेप आहे ना तो टेप लावणार आहे. ते बॉक्स पॅकिंगला आपण टेप वगैरे घेतो चॉकलेटी कलरचा, टेप लावतोय. तर टेप मध्ये कसा फिटिंग करायचा असं तुम्हाला दाखवतो, पटापट बघा. कारण का हा सर्व फॉर्मच्या आतमध्ये जाणार, तर तुमचा पडदा ना कशामध्ये चिपकवलाय काय लावलाय ते दिसणार नाही. खाली घे पडदा, खाली घे, वरती नाही आला पाहिजे पडदा. थांब, बघा किती झटकेपट काम असतो. हे बघा किती सोपा काम आहे. अवघी तुमच्या 5 मिनिटांमध्ये तुमचा पूर्ण पडदा लावून होईल. त्याच्यानंतर आपण फॉर्म लावणार त्याच्यावरती. बाबू व्यवस्थित असा पकडायचा बेटा पडदा. थांब तो खाली खाली जाऊ, इथे पकड, असा इथे पकड. हा बस. अर्धा आपण पडद्यावर लावतोय, बाकी आपण ज्याला PVC पाईप आहे त्याला लावतोय. कट टू कट लावायचं आपल्याला. खाली वरती कोण गो सोड एकदा. हो बेटा, पूर्ण पडदा आपण टेप मध्ये चिपकवलेला आहे. म्हणजे हा खूप शॉर्टकट काम असतो, कारण तुम्ही जर ठोकायला गेले क्लिप आणले तर पडदा फाटल आणि खराब सुद्धा होईल. तर याच्यामध्ये तुमचा पडदा अजिबात खराब होणार नाही. अवघी 5 मिनिटे लागली त्यासाठी. आता पडदा फिटिंग झाला. आता पटापट मी या फॉर्मला फुलं लावून घेतो आणि मग फिटिंग कशी करायची आणि कसे आपले फायनल मखार असणार आहे तुम्हाला बघायला मिळणार. चला पटापट आता फॉर्मला फुलं लावून घेतो.
पूर्ण फुलं लावून घेतले. आता हा रेडी झालेला आहे. तर असे आपल्याला एक एक फॉर्म पूर्ण तयार करून घ्यायचे आहेत आणि मग पटापट फिटिंग करायला घेतो. हे बघा, हा फॉर्मला आपण मस्त फुलं लावून घेतली. 2 फॉर्म आपण तयार केले. एक एक फॉर्म लावून घेऊया इकडे. आता वरचं लावून घेतलं पूर्ण मी. आता एक साईडचं लावून घेतो इकडचं. होतो. आता आपण सगळीकडे फॉर्म लावून घेतलाय. आता या फॉर्म वरती आपण फुलं लावून घेणार आहोत आणि सिंगल फुलं येणार इकडे. तो माहिती नाही 10 आला. त्यानंतर हे हा लावतो बघा. हे 4 फुलं आले. त्यानंतर आता पिवळा येणार. आता पिवळा लावूया. पुन्हा रेड येणार. हा वाईट आला. कॉम्बिनेशन बघत झाला म्हणजे वरती आणि खाली सेम आला पाहिजे तर तुमची मका व्यवस्थित दिसणार. नाहीतर मग कुठेतरी वेगवेगळं कलर आलं तर मग ते मजा नाही येणार. हो लाईट जाते. बोलतो कोणा हो मग सिंगल फ्लो लावली तर गेट किती वाढलेला आहे. आता पुन्हा पुढे सेम जात राहणार. कंटिन्यू क्लास जातात त्याच्यावरती गेले कंटिन्यू क्लास घेऊन जाते तरी त्याच्यापासून पाठवून जातो आणि पटापट मला लावता येतील. तो वाईट पाहिजे मला. तो वाईट किती द्यावा मला. वाईट लावला मग पुन्हा पिंक येणार. पिवळा येणार. नंतर पुन्हा रेड येणार. रेड पुन्हा घेऊन जातो 2-3 फुलं जॉबच यायला नको. पिवळ्यानंतर रेड आला. पुन्हा आता हा येणार. कंटिन्यू फुलं मस्त दिसत आता. आता तुम्ही बोला का सोबत मधल्या मध्ये हे काय करतो. तुम्हाला नाही कळणार मी काय करतोय. बघा जरा स्ट्रीप लावले ना. स्ट्रीप लपवण्यासाठी मी काय करतोय बघा. बघत राहतोय कसं वाटतंय ते. मला मग नंतर सांगा तुम्ही. ओके. कमेंट करून सांगा कसं वाटतंय. चांगलं वाटलं तर नक्कीच कमेंट करून सांगा मला. हा कसं वाटतं. युनिक ना. असंच काहीतरी माझ्या डोक्यामध्ये चालत असतो नेहमी. काहीतरी नवीन काहीतरी करायचं आहे. नवीन काहीतरी करायचं. नवीन म्हणजे तेच दिमागात चाललेला असतो की कसं आता यांना लपवण्यासाठी तुम्ही दुसरं काय लावलं तर ते एकदम बोगस दिसणार. मग आपण डेकोरेशनची कामं करतो तर आपल्या दिमागात एवढं तर चाललं पाहिजे की आपण कसं त्याला चांगलं करू शकतो. प्रॉपर गोल करायचं आहे म्हणजे कसं तुमची फुलं पण एकदम व्यवस्थित दिसतील. दिसायला खूप छान दिसतील. तर वाकडा तिकडे जर तुम्ही कापला तर मग ते किती लहान झालं. त्याला मोठं करायचं कारण का आपल्याला ते प्रॉपर आतमध्ये बसवायचं. बघ सेजू कसं वाटतं. हे फुलांचे मखारी म्हटलं तर पुरा फॉर्मचाच खेळ असतो. तुमचा फॉर्म
जर व्यवस्थित असेल, हे बघ कटिंग केलं मी इकडनं. आता हा याला इथे लॉक लावतो. प्रॉपर लॉक बसला म्हणजे स्ट्रीप आहे ती काळी दिसणार नाही आणि फुलं पण व्यवस्थित राहतील. तर आता हे लावल्यानंतर पुन्हा आपण त्याला कटिंग करून घेणार आहोत. असं जर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हालाही बघून घ्या स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते. तर इकडनं लॉक करण्यासाठी 2 टूथपिक लावतोय मी आणि तिकडच्या साईडून 2 टूथपिक लावतोय, म्हणजे आपलं जे खोललं होतं आपण ते पूर्णपणे लॉक होऊन जाईल. चला आता फटाफट फुलं लावून घेऊया. बघा काय करतो तू? ए तिथे लावायचं नाही ते येडा. बघा किती छान वाटतंय. मित्रांनो माझं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटला? हे स्वस्तात मस्त डेकोरेशन मी केलेलं आहे. हे डिस्प्लोजर ग्लास यांचा खर्च मला काहीतरी 350-400 रुपये आला होता पूर्ण बनवायचा. आणि हा जो मंडप होता जो गेल्या वर्षीचाच होता, आपण त्यालाच काहीतरी नवीन करून हे वर्षी दाखवलेलं. बघा हे जरा वेगळं केलं आणि गेल्या वर्षी पूर्ण अशी फुलं लावले होते, त्या वर्षी पूर्ण फुलं नाही लावले, एकदम थोडे थोडे फुलं लावले आणि एक वेगळा लुक दिला. आपली मखर जरा वेगळी आहे ना यावर्षी, नवीन काहीतरी, तर एक वेगळा लुक दिला. आणि आतमध्ये लाईट वगैरे बघ एकदम, म्हणजे मला जसं जमलं तसं मी केलं. तर तुम्ही बनवायला गेले नवीन मखार, तुम्हाला सर्व इन्स्ट्रुमेंट नवीन आणावं लागेल. प्रॉपर तुम्हाला 18 ते 1900 रुपये खर्च येणार आहे. 18 ते 1900 रुपये तुम्हाला एवढी सुंदर मखार बनल. आणि हा जो मंडपचा सामान आहे, लटकन वगैरे आहे, ते दरवर्षी तुम्हाला काम येणार आहेत. एकदाच तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, बाकी तुम्हाला आतमध्ये काय दरवर्षी करायचं ते करू शकता. मित्रांनो माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल घंटा दाबा, जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण ब्रेक.